नमस्कार मित्रांनो. रेल्वेमधला टेलिकॉम शेअर, आता टेलिकॉम शेअरची आपण ग्रोथ बघितलीच गेले 10-15 वर्षामध्ये. ओके, भारती एअरटेल कुठे जाऊन बसला आहे. ओके, जिओसुद्धा आता त्याचा जेव्हा स्प्लिट होईल तेव्हा जिओचा पण नंतर असाच भाववरती जाईल. आणि ओके, वडाफोन दुसऱ्या कारणामुळे बसला आहे खाली. पण तुम्ही भारतीची कथा ऐकलेली असेल की कुठे शेअर 700-800चा 2000 झाला आहे. तसंच रेलटेल नावाचा रेल्वे चा टेलिकॉम क्षेत्रातला शेअर आहे रेलटेल. तुम्हाला माहिती असेल याचा IPO येऊन गेला 2 वर्षापूर्वी. ओके, त्याची बुक व्हॅल्यू 62 आहे. ओके, 13,000 कोटी याची मार्केट कॅप आहे. P/39 आहे. थोडासा महागच आहे कारण रेल्वेचा शेअर टेलिकॉमचा शेअर असल्यामुळे ऑब्व्हियसली महाग आहे. पण ROC 22% आहे. ओके, ROE 16.5% आहे. टेलिकॉम सर्व्हिसेसमध्ये काय काय देतात आहे तर ICT सर्व्हिसेस देतात, म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. सगळ्यांना इन्फॉर्मेशन लागतं आणि ते कम्युनिकेट केलेली पण लागते ऑब्व्हियसली. त्यामुळे ICT सर्व्हिसेस देतात ते रेल्वेला. आणि यांच्याकडे टिपिकली 7,000 कोटीचे ऑर्डर्स आहेत. म्हणजे 2 वर्षाची रेव्हेन्यू व्हिजिबिलिटी आहे. हायली प्रॉफिटेबल कंपनी आहे. बेसिकली रेल्वेच्या सगळ्याच कंपन्या प्रॉफिटेबल काय आहेत कारण ह्या डिपार्टमेंटल कंपन्या आहेत आणि ऑब्व्हियसली त्यांना चांगलं मार्जिन देतात हे कंपन्या. आणि डोमेन नॉलेजच्या कंपन्यांनी रेल्वेने उभ्या केलेल्या आहेत सगळ्या. 7-8 ज्या रेल्वेच्या कंपन्या आहेत त्या रेल्वेनीच उभ्या केलेल्या आहेत. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनपासून ते रेलटेलपर्यंत. नंतर राईट्स आहे, इरकॉन आहे, RVNL तुम्हाला माहितीच आहे. अजून 2-3 कंपन्या आहेत. तर सगळ्या रेल्वेच्या शेअर्स प्रॉफिटेबल काय आहेत तर बेसिकली एक तर खर्च रेल्वे खूप करते रेल्वे डिपार्टमेंट. अश्विनी वैष्णवसारखे एबल मिनिस्टर आहेत रेल्वेचे. त्यामुळे सगळ्याच रेल्वे सेक्टरच्या कंपन्यांना चांगले दिवस आहेत. पण त्याच्यापैकी RVNL शेअर मला सगळ्यात जास्त आवडतो आहे कारण याचा TTM प्रॉफिट वाढला आहे 16% आणि मार्केट व्हॅल्यू पडली आहे, म्हणजे शेअर पडला आहे 3%. ऑब्व्हियसली त्याच्यामुळे या शेअरकडे लक्ष देण्याचा सारखं आहे. ओके, डिव्हिडंड पेआउट याचं 31% आहे. म्हणजे प्रॉफिट जर 100 कोटी मिळाला 31 कोटी वाटून टाकतात. गेल्या वर्षी 42% होता डिव्हिडंड पेआउट रेशो. नंतर स्टेट्सच्या यांच्याकडे 2,000 कोटीचे ऑर्डर्स आहेत. ओके, नंतर गव्हर्मेंट डिपार्टमेंटच्या 800 कोटीचे ऑर्डर्स आहेत आणि रेल्वेच्या 2,000 कोटीचे ऑर्डर्स आहेत. नंतर पब्लिक सेक्टर युनिट्स त्याचे 12% आणि रेल्वे PSU यांचा 8% ऑर्डर्स आहे. त्यामुळे ऑर्डरला काहीच ना प्रॉब्लेम नाही आहे. शेअरचा ग्राफ बघा आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला ॲक्शन घ्यायची आहे. ओके, आणि ॲक्शन तुम्हाला विचारून घ्यायची आहे तुमच्या एक्सपर्टला विचारून. आणि बेसिकली हे सर्व्हिसेस डेटा सेंटरला पण सर्व्हिसेस द्या. डेटा सेंटर इज अ बिग बिझनेस कमिंग अप, राईट. टेलिकॉम सर्व्हिसेस आहे, डेटा सेंटर बिझनेस आहे आणि प्रोजेक्ट्समध्ये म्हणजे फायबर ऑप्टिक केबल, IPITCT, नंतर काय रेल सिग्नलिंग, टनेल, बायोमेट्रिक्स, हजारो गोष्टी देतात आणि प्रॉफिटेबल म्हणजे कॉस्ट प्लस मॉडेल आहे यांचं. त्याच्यामुळे ह्याच्याकडे बघायला हरकत नाही आहे. खूपच चांगला शेअर आहे. आणि झिरो डेट कंपनीचं महात्म्य तुम्हाला खूपदा सांगितलं. झिरो डेट शेअरचं म्हणजे काय, बेसिकली इंटरेस्टची कॉस्टच नसते. नाही तर तुम्हाला ऑर्डर्स नाही मिळालं तर इंटरेस्टची कॉस्ट जातच राहते ना. त्यामुळे इंडेट डेट शेअर तुम्ही इग्नोर करायला पाहिजे. ही झिरो डेटची कंपनी आहे.